असं म्हणतात की शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि प्रगतीशिवाय विकास नाही, आणि म्हणूनच आपल्या देशाचा विकास साधायचा असेल तर प्रत्येक राज्याचा, पर्यायाने प्रत्येक शहराचा, प्रत्येक गावाचा विकास होणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येकाला अगदी बालवयापासून योग्य आणि उत्तम शिक्षण मिळण्याची गरज आहे. हेच ध्येय उराशी बाळगून आपल्या पुण्यनगरीतील प्रत्येक बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने एक शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाची स्थापना 1925 साली करण्यात आली. तेव्हापासून हे मंडळ 3 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना उत्तम प्रतीचं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ 90व्या वर्षात पदार्पण करताना, 90 दशक पूर्ती सोहळा करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे की आमचा केंद्रबिंदू असलेला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला विद्यार्थी याचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्याला गुणवत्तापूर्व शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाचा कास असलेलं शिक्षण व खाजगी शाळांच्या तोडीस तोड असा माझा विद्यार्थी हा 21व्या शतकामध्ये जगाला सामोरा जाईल. सध्या शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत एकूण 1 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या 310 शाळा आहेत. त्यापैकी मराठी शाळा 226 आहेत, इंग्रजी 48 आहेत, उर्दू 34 आहेत, कन्नड 2 आहेत. तसंच 19 विद्यानिकेतन शाळा आणि 501हून जास्त बालवाड्या आहेत. सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या आधारे मुलांची शैक्षणिक पात्रता उंचावणे तसेच आपल्या शाळा सर्व सोयी सुविधांनी युक्त करणे हे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ध्येय आहे. सर्वसाधारणपणे खाजगी तसेच कॉन्व्हेंट शाळांमध्ये ज्या सुविधा भरपूर फी आकारून पुरवल्या जातात त्या सर्व महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये विनामूल्य पुरवल्या जातात. जसं की मोठी मैदाने, स्वच्छ हवेशीर आणि ऐस पैस वर्ग, अत्याधुनिक शास्त्रीय प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आणि सुसज्ज वाचनालय. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचावे ह्याकरिता हे सर्व शिक्षण संपूर्णपणे विनामूल्य पुरविले जाते. केवळ मोफत शिक्षणच नव्हे तर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या या शाळांमध्ये वह्या, पुस्तके, गणवेश, विशेष शिकवणी वर्ग, दुपारचे जेवण, वाहतुकीची सोय तसेच बस पासची सोय ह्या सुविधा देखील मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. ज्या मुलांची बौद्धिक पातळी सरासरीपेक्षा वरची असते त्यांच्यासाठी मंडळाच्या वेगळ्या 19 निकेतन शाळा आहेत. ह्या शाळा विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य तसेच शिष्यवृत्त्या मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी आम्ही संशोधन केंद्र एक गठीत केलेलं आहे. या संशोधन केंद्रामध्ये जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, जे प्रॉमिनंट पुणे शहरामधले शिक्षण तज्ज्ञांची आम्ही एक समिती गठीत करणार आहोत आणि या समितीमार्फत शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे अंशकालीन दीर्घकालीन उपाययोजना आम्ही त्या ठिकाणी सुचवणार आहोत आणि त्या उपाययोजनाची आम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आमचा विचार आहे. इतकेच नाही तर मुलांमधील इतर कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी शिक्षण मंडळ त्यांना विशेष शाळा किंवा निकेतनांमधून विशेष सोयी मिळवून देते. पुण्यातील बालकांची देशात सर्वात यशस्वी आणि हुशार बालकांमध्ये गणना व्हावी ह्यासाठी महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा अतोनात परिश्रम घेत आहेत. उत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी 3000 उच्च शिक्षित सक्षम शिक्षक शिक्षण मंडळाच्या सेवेत आहेत. या सर्व शिक्षकांना वारंवार नवनवीन शिक्षण पद्धतीनुसार प्रशिक्षित केले जाते. शिक्षण मंडळाच्या शाळांमधून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम घेतले जातात. यामध्ये विशेषतः शिक्षकांचे प्रशिक्षण हे याच्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि दरवर्षी आम्ही शिक्षकांचं प्रशिक्षण घेऊन गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. एवढेच नव्हे तर शिस्तबद्ध पद्धतीने काम व्हावे म्हणून शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवली जाते. काळाची गरज लक्षात घेऊन आधुनिक तांत्रिक पद्धतीच्या 16 नवीन अद्ययावत संगणक प्रयोगशाळांचा समावेश केला गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल दिसून येत आहेत. अभ्यासाबरोबरच शिक्षण मंडळ खेळाडूंसाठी देखील उपक्रम राबवित आहे. मंडळाच्या 3 क्रीडा निकेतनांमधून
विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार आणि आवडीनुसार प्रशिक्षित केले जाते. महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या ह्या शाळा सकाळी 6:30 वाजता सुरू होतात. इथे विद्यार्थ्यांना पोषक न्याहारी, दुपारचे संपूर्ण जेवण आणि संध्याकाळी खाऊ दिला जातो. विद्यार्थ्यांना खो खो, कबड्डी, इतर मैदानी खेळ तसेच योगासने अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षित केले जाते. यासाठी मंडळ विशेष प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना पाचारण करते आणि त्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते. क्रीडा निकेतन मधील विद्यार्थ्यांनी अनेक वेळा राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. हे सर्व शिक्षण मंडळाच्या परिश्रम, नियोजन आणि विशेष लक्ष पुरवण्यामुळे साध्य झाले आहे. याशिवाय महानगरपालिका शिक्षण मंडळाचे संत तुकाराम संगीत विद्यालय देखील आहे, जिथे मुलांना कला, संगीत, गायन आणि वादन शिकता येते. संगीतात रुची असलेल्या विद्यार्थ्यांना तज्ञांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. शिक्षण मंडळाची बरीच अत्याधुनिक ई-लर्निंग शिक्षण केंद्रे सुद्धा पुणे जिल्ह्यात पसरलेली आहेत, ज्यामुळे प्रचंड गतीने वाढणाऱ्या पुण्यामध्ये उच्च गुणवत्तेचे शिक्षणही पोहोचवले जाते. शिक्षण मंडळ, शिक्षक आणि पालकांमधील संवादास विशेष प्राधान्य दिले जाते. इतकेच नव्हे तर मंडळ विशेष शिष्यवृत्त्या देखील उपलब्ध करून देते, जसे की मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, तर प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती ही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आणि अशा अनेक शिष्यवृत्त्या. पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळामध्ये पूर्वीच्या उपक्रमापेक्षा नवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी चालू केले. त्यापैकी 15 कॉम्प्युटर लॅब आम्ही नवीन चालू करतोय. 22 उर्दूच्या लॅब आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. 1 क्रीडा प्रबोधिनी होती, त्या ठिकाणी आम्ही 3 क्रीडा प्रबोधिनी आता चालू करतोय. आणि विशेषतः देवदासी आणि खाण कामगारांची मुलं की जी वेगवेगळ्या भागात राहतात त्यांच्याकरता आम्ही निवासी शाळा पण चालू करत आहोत येरोडा या ठिकाणी. महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या 500 पेक्षा जास्त बालवाड्या आणि पाळणा घरे देखील आहेत. प्रत्येक बालवाडीत 2 शिक्षक आणि 1 सहाय्यक असतात. प्रत्येक ठिकाणी चांगल्या सुविधा आणि आकर्षक खेळणी आणि इतर साहित्य उपलब्ध आहे. शिक्षण मंडळाने अलीकडेच लोकनेते यशवंतराव चव्हाण पटनोंदणी अभियान हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. तसेच पुणे शहराची उपनगरे, नवीन समाविष्ट गावे आणि दुर्बल घटकांच्या वाडी वस्तीमध्ये जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. मागास वर्गाला पुढे आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. शिक्षण मंडळामुळे माझ्या मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या. शिक्षण मंडळातर्फे आमच्या मुलांचं भवितव्य उजळते. शिक्षण मंडल इसी वजह से हम हमारे बच्चों को स्कूल पढ़ा रहे हैं, इसी कारण हमारे बच्चों का भविष्य अच्छा हो. पुणे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ लवकरच गुणपत्रक म्हणजेच सर्टिफिकेट मिळवणार आहे आणि ई गव्हर्नन्स मार्फत कामे सुरळीत केली जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ CSR द्वारे संपूर्ण भारतात प्रथमच प्रायोगिक तत्वावर गौरवलेले शिक्षण मंडळ आहे. महानगरपालिका शिक्षण मंडळाने पुरवलेल्या सर्व सोयींचा फायदा उठवण्यासाठी आजच संकल्प सोडूया. जवळच्याच महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळेत प्रवेश घेऊया आणि प्रगती तसेच विकासाच्या मार्गावर चालूया. शिक्षणाच्या वाटचालीतील दीपस्तंभ पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू.